उदाहरण म्हणजे मला आलेला रिझल्ट आहे। माझी 5 वर्षाची मुलगी आहे। तिला नेहमी म्हणजे ज्यावेळेस वातावरण चेंज होते, विशेष करून पावसाळ्यामध्ये, त्या पिरियडमध्ये तिला सर्दी, खोकला, ताप असं वारंवार तिला होत होतं। आणि माझे सहकारी मित्र आहे अतुल वाकळे सर, जे धन्वंतरीमध्ये मागील 2 वर्षापासून कार्यरत आहे, त्यांना मी याविषयी चर्चा केली। त्यावेळेस त्यांनी मला फक्त इम्युनिटीच्या टॅबलेटबद्दल सांगितलं आणि इम्युनिटी टॅबलेट मी माझ्या मुलीला दिली आणि जवळपास मी 1 महिना ही टॅबलेट दिल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, मागील सप्टेंबर महिन्याचा विषय आहे, मागील सप्टेंबर महिन्यापासून आज जून महिना चालू आहे 2024चा, 2023 ते 2024 या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये मी मुलीला डॉक्टरकडे अजूनही नेलं नाही। म्हणजे हा मी स्वतः रिझल्ट घेतला, माझ्या फॅमिलीमध्ये रिझल्ट घेतला। आज मी स्वतः, माझी पत्नी, माझ्या मुली या आम्ही इम्युनिच यूज करतो आणि इतरही काही जी प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट सुद्धा आम्ही यूज करतो आणि त्याचे रिझल्ट सुद्धा मिळत आहे। मागील 1 वर्षापूर्वी आम्ही शेती घेतली, 7 ते 8 एकर आम्ही जमीन घेतली। विशेष पाहता म्हटलं तर आम्हाला विशेष करून त्या शेतीचा अनुभव नव्हता आणि शेती कशी करावी या संदर्भात कुठल्याच प्रकारचं मार्गदर्शन नाही। आणि माझे वडील हेडमास्टर होते आणि हेडमास्टर असताना ते रिटायर्ड झाले। रिटायर्ड झाल्यानंतर त्यांना विरंगुळा म्हणून आम्ही एक शेती घेतली आणि त्या शेतीमध्ये सुरुवातीला काय सर्वजण जे लावतात बा पिकाचं उत्पादनासाठी, तर त्याप्रमाणे त्यांनी ते लावलं। आम्ही मग ते सोयाबीन, तूर वगैरे अशा प्रकारे ते लावलं। जवळपास 7 एकरचा जो खर्च होता, बियाणं सीट 1,20,000 रुपये खर्च होता आणि आम्हाला उत्पन्न झालं फक्त 96,000 रुपये। त्यावेळेस मी धन्वंतरीशी जुळलेलो नव्हतो, परत महत्त्वाचं, कारण शेतीचा अनुभव नव्हता आणि कशा प्रकारे शेती केली पाहिजे, काय वापरलं पाहिजे या गोष्टीचा कुठल्याही प्रकारचा अनुभव नव्हता। तर दिवाळीच्या पिरियडमध्ये सुट्ट्यामध्ये मी जेव्हा गावाकडे गेलो आणि सप्टेंबरमध्ये इथे जॉईन झालो होतो, तेव्हा या प्रोडक्टबद्दल, RPH 76 बद्दल, बिजोरीबद्दल मी पाहिलं, सर्व अभ्यास केला, यूट्यूबवर सगळे व्हिडिओ पाहिले, ह्या मीटिंग्स अटेंड केल्या आणि मी जेव्हा गावाकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी बिजोरीत मी स्वतः तिथं कार्य केलं, बिजोरीत प्रक्रिया केली, वेळोवेळी RPH 76 जेव्हा फवारणी मारायला पाहिजे त्यानुसार फवारणी केली। ज्यावेळेस मला सांगितलं होतं, मी खरं खरं बोलतोय की शेतकरी ज्याच्याकडून मी शेत घेतलं त्यांनी सांगितलं की सर म्हणे आमच्या जमिनीमध्ये तुम्हाला 6-7 एकर तर अशीच म्हणजे चणा तुम्हाला असा होऊ शकतो बा, म्हणजे एकरी 6 ते 7 एकर तुम्हाला चणा असा सहज होऊ शकतो। तर म्हणजे विकणाऱ्याने सांगितलं, कारण त्याचा सांगण्याचा एक उद्देश हा होता की यांनी शेत घेतलं पाहिजे, त्याला शेत विकणं हे गरजेचं होतं आणि आपल्याला ते घ्यायचंही होतं। मग आपल्याला असं वाटलं ठीक आहे, मग चांगलं आहे। मी तुम्हाला सांगतोय ही प्रक्रिया केली आणि मला 4.5 एकरमध्ये 39.5 क्विंटल चणा झाला, म्हणजे जवळपास 9 ते 9.5 क्विंटल एकरी चणा झालेला आहे। हा मला स्वतः अनुभव आलेला आहे आणि या अनुभवातूनच मी धन्वंतरीशी जोडलेलो आहे आणि मी ज्याप्रमाणे फायदा घेतला की माझ्या परिसरातले या जे लोक आहेत त्यांना सुद्धा या गोष्टीचा फायदा व्हावा याकरिता मी त्यांना ह्या आपल्या धन्वंतरीच्या प्रत्येक प्रोडक्टबद्दल माहिती देत आहे, सांगत आहे आणि तुमच्या सहकार्याने मी सहकार्य करत आहे। धन्यवाद।